आपला जो आजचा विषय आहे तो माझ्याबद्दलचा नसून तो तबला वादन शिकणाऱ्या मुलांविषयी, विद्यार्थ्यांविषयी, गुरूंविषयी असं आपण सगळं बरोबर की जो विद्यार्थी तबला वाजवतो आहे, विद्यार्थी पुढे जातो आहे, हा पहिला त्याचा 12 वर्षाचा काळ जो आहे हा पूर्ण गुरुवरती अवलंबून असतो. मुलाला स्विमिंगलाही पाठवतोय, टेबल टेनिसलाही पाठवतोय आणि तबल्याच्या क्लासलाही घालतोय. यातनं नाही कलाकार घडू शकत असं मला वाटतं. 12 वर्ष तालीम झाल्यानंतर आता या पुढची 5 वर्ष गुरूंनी वेगवेगळ्या जॉनर्स बरोबर कसं वाजवायचं याची बेसिक्स तरी द्यायला पाहिजे. गुरुकडे जाऊन का शिकायचं तर थेरम शिकता येतात. जर तुम्ही ह्याच्यावर रील्सवरनं शिकलात तर तुम्हाला मॅटर येतो. तुमची सोच मॅच्युअर्ड व्हायला जेवढा वेळ होतो तेवढा लागतो. करेक्ट. तो वेळ द्यायचा पेशन्स स्टुडंटला ठेवायलाच पाहिजे. नमस्कार मंडळी. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं, ज्योतीने तेजाची आरती पर्व दुसरं यात तुमच्या सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. आत्तापर्यंत मी आणि कौस्तुभने ज्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्या मुलाखतींचे नंबर तुम्हाला आम्ही सांगितलेले नाही आहेत, पण मी आज आवर्जून सांगतो की ही मुलाखत आपली 49वी आहे आणि अर्थातच त्यामुळे पुढची मुलाखत 50वी असणार आहे. आणि हे सांगण्याचं मूळ उद्दिष्ट असं आहे की 50व्या भागात आपल्याकडे जी व्यक्ती आपल्याशी बोलायला येणार आहे ती अतिशय विशेष आहे आणि तो भाग तुम्ही चुकवू नये अशी अपेक्षा आहे. म्हणजे हा चुकवावा अशी मुळीच अपेक्षा नाही आहे, कारण आज आपल्याकडे सुद्धा जी व्यक्ती बोलायला आली आहे ती व्यक्ती म्हणजे माझा अतिशय जुना मित्र. आणि एवढी वर्ष मित्र आम्ही असून सुद्धा आम्ही एकमेकांना उत्तम प्रकारे ओळखून आहोत आणि आमची मैत्री टिकूनही आहे. आणि महाराष्ट्राचा अतिशय लाडका आणि तयार तबलावादक निखिल फाटक. निखिल, हॅलो. आम्हाला दोघांना तुम्ही दरवेळेला डावी उजवीकडे बघितलेलं असेल. आज पहिल्यांदाच आम्ही एकमेकांच्या समोर खुर्चीत बसून एकमेकांची चर्चा करणार आहोत. अर्थातच विषय हा सर्वांच्या आवडीचा आहे, तो म्हणजे तबला. निखिल, तू वेळात वेळ काढून आज पुण्यातनं इथे आलेला आहेस मुलाखत द्यायला, गप्पा मारायला. त्याच्यामुळे ऑफिशियली मी तुझं एकदा स्वागत करतो आणि आपली फॉर्मॅलिटी इथे संपवतो. ओके. तर आता तबला. तर निखिला विषयच असा आहे तबला की समुद्रासारखा आहे की एकदा उडी मारली की किती पोहायचं किती पोहायचं असं होतं. त्यामुळे तबल्याच्या काही घटकांविषयी बोलूया असं मला वाटतं की आपल्या पिढीने जे अनुभवलं आहे, जे काही एक्सपिरियन्स केलेला आहे, आपल्या पुढच्या पिढीने करायला सुरुवात केली आणि त्यांच्या पुढच्या पिढीने अजून कदाचित अनुभवलं असेल किंवा अनुभवायला सुरुवात केली असेल, ह्या घटकांविषयी बोलूया. मला सगळ्यात पहिल्यांदा तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तबला शिकायला सुरुवात करण्याचा हा जो काळ असतो हा कशा पद्धतीने तयार झालेला असतो? याच्या मागे आवड असते का? विघ्नेश जोशी आमच्या एका मुलाखतीत जसं म्हणला की मला क्लासला घातलं होतं, मला क्लासला जायचं नव्हतं, हा जो फरक असतो, तर हे कशा पद्धतीने सुरुवात होते असं तुला वाटतं? बेसिकली मी माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी आणि माझ्या आजूबाजूची जी मुलं क्लासला जायला लागली त्यांच्याबद्दल बोलतो, तबला शिकायला लागली त्यांच्याबद्दल, की हा घरी ना खुर्चीवरती ढडांग ढडांग वाजवत असतो म्हणजे याला तबला आवडत असेल म्हणून क्लासला पाठवूया अशी एक कॅटेगरी असते. प्लस रिदम म्हणजे आता मी पुण्याचं आहे, मुंबईत ते ढोल ताशा आणि पथकं वगैरे सगळं चालू असतं. यामध्ये ते सुरू झाल्यानंतर खूप मजा यायला लागते आणि मग ते मजा यायला लागले मग त्यासाठी बेसिक काय शिकायला पाहिजे? तबला. तू तबला शिक यासाठी. अशातनं ही सुरुवात होते. म्हणजे मुलाकडचं आणि एक तिसरी जी गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे की माझा शेजारचा तबल्याच्या क्लासला जातोय किंवा शेजारचा मुलगा तबला क्लासला जातोय, माझ्या मुलाला पाठवायचं. अशा या 3-4 कॅटेगरीमधून जातो. त्यातलं माझी जी हे होती ती मी असंच झालं, माझे डबे वाजवायला सुरुवात केली आणि खुर्च्या वाजवायला सुरुवात केली म्हणून ह्याला आवडत असेल हा भाग होता. प्लस माझ्या वडिलांची आवड होती ज्याच्यामध्ये म्हणजे माझं नाव सुद्धा तेव्हा सवाई गंधर्वमध्ये निखिल बॅनर्जींची सतारा झाली होती आणि बाबांनी त्या वर्षी ऐकलं निखिल बॅनर्जींना आणि ते इतके त्याचे फॅन झाले की त्याच्या पुढच्या वर्षी जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा त्यांनी ठरवून टाकलं होतं आधीच की माझ्या मुलाचं नाव निखिल असेल. त्याच्यावरून माझं नाव पडलं. मग म्हणजे अशी पण एक पद्धत आहे की घरामध्ये संगीताची खूप आवड आणि आपल्या काही आवडी मुलाला करता आल्या नाहीयेत, आपल्या शिकता नाही आले तर माझ्या मुलाकडे शिकवावं अशा ह्याच्यातनं पण शिक्षण सुरू होतं. तसं माझं झालं, ज्यामध्ये मी पहिल्यांदा पंडित सुरेश सामंतांकडे शिकलो, नंतर पंडित योगेश समसींकडे शिकतो आहे. आणि हा प्रवास फार म्हणजे आता मी आपला जो आजचा विषय आहे तो माझ्याबद्दलचा नसून तो तबला वादन शिकणाऱ्या मुलांविषयी, विद्यार्थ्यांविषयी, गुरूंविषयी असं आपण सगळं बरोबर. तर त्या दृष्टीने माझं नशीब आहे की मला पंडित सुरेश सामंतांसारखे गुरु पहिले मिळाले ज्यांनी मला तबल्याची आवड लावली.
क्लासला जाऊन 4 परीक्षा 5 परीक्षा विशारद होणं आणि हा झाला सिलेबस झालं तबला शिकून असं त्यांच्याकडे अजिबात नव्हतं. आणि त्यानंतर पुढे योगेश समसीजी की त्यांची लिगसी म्हणजे अब्बाजी अल्लारगा साहेबांचे ते शिष्य जागीरबाईंकडे पण संस्कार पण लाभलेला आणि अशा गुरूंकडे पण मला शिकायला मिळालं. आणि या दोघांचं म्हणजे मला असं वाटतं की जो विद्यार्थी तबला वाजवतो आहे, विद्यार्थी पुढे जातो आहे, हा पहिला त्याचा 12 वर्षाचा काळ जो आहे हा पूर्ण गुरुवरती अवलंबून असतो की गुरु काय देतायत त्याला आणि त्याची विजन कशी तयार होतीये ह्याच्यावरती ते सगळं अवलंबून. म्हणजे ह्याच्यामध्ये गुरुचा खूप मोठा भाग आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की कारण ज्या मुलाला आता तू म्हणला तसं मी डबे बनवायचं म्हणून क्लासला घातलं, पण ठीक आहे इथपर्यंत ठीक झालं, पण ह्याच्यानंतर तुझी तबल्याची आवड कायम राहण्यासाठी गुरुचा भाग आहे. त्याच्यामध्ये तुझं कॉन्ट्रीब्युशन टेक्निकली कमी आहे असं म्हणायला पाहिजे. कारण का आपण नेहमी बघतो की कुठच्याही वाद्य शिकण्याचा पहिला काळ हा खडतर असतो. म्हणजे जे आपल्याला वाटत असतं ना की म्हणजे मी सांगतो तुला, मध्ये एक माझ्याकडे शिकायला आला आणि याला खूप वाजवायला आवडतं वगैरे असं त्यांनी त्याच्या आईवडिलांनी मला सांगितलं आणि तो 9वी 10वीत होता. तर मी त्याला असं उदाहरण दिलं की विहिरीत मुलांबरोबर स्विमिंग शिकायला जाणं, स्विमिंग करायला जाणं म्हणजे उडी मारा आणि मज्जा पाण्यात खेळलं वगैरे वगैरे हे एक फॅसिनेशन आणि हे एक आनंदाचा भाग असतो. पण जेव्हा स्विमिंग शिकायचं आहे आणि स्विमिंग शिकून मला कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे, प्रोफेशनल स्विमर व्हायचं आहे, त्यावेळेला तो जो काही सकाळी 5 वाजता उठून म्हणजे तिथे त्या स्विमिंगचा आनंद गेलेला असतो एका पॉइंटला आणि तिथे तुम्हाला खूप खडतर परिश्रम घ्यावे लागतात. तर ती तयारी सगळ्या विद्यार्थ्यांची असते असं नाही. म्हणजे सुरेश सामंतांकडे जेवढे विद्यार्थी होते अजूनही शिकतात त्यांच्याकडे किंवा योगेश दादांकडे सुद्धा की यांच्यातले किती जण पुढे वाजवत राहतात. तर ती यातला हा जो मधला पिरियड आहे 10-12 वर्षाचा त्यामध्ये तुमची लगन फार काम करते आणि गुरूंचा ऑफकोर्स त्यांचा प्रभाव आणि त्यांचं सांगणं नाही. कारण विशेष करून ना भारतीय वाद्यांचा जर विचार केला म्हणजे तबला असेल, पखावज म्हणजे रिदमिक किंवा नॉन रिदमिक कुठचंही घे, सतार, सरोद, आता सरोद त्याचा जो उगम आहे हा आपल्याकडे मूळ झालेला आहे आणि त्यामुळे कुठच्या बासरी ही सगळी वाद्य आहेत ना, ह्या सगळ्या वाद्यांमध्ये एक महत्वाचा दुवा असा आहे ना की पहिला नाद काढायलाच खूप वेळ जातो. बरोबर. म्हणजे हार्मोनियम या बाबतीत मी सुखी म्हणेन की सुरुवातीच्या काळात अतिशय सोपं आणि नंतर कठीण होत जाणारं वाद्य आहे की कोणी यावं, आता मारावा, पट्टी दाबावी, आवाज येतो सुरुवातीच्या काळात, नंतर कठीण होतं. पण ह्या बाकी सगळ्या भारतीय वाद्यांचं हे मोठं गुणधर्म आहे की पहिला नाद काढायला हा पेशन्स कसा ठेवायचा असतो. हा पेशन्स इथेच गुरुचं काम फार महत्वाचं आहे की आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा हा किती शिकलाय म्हणजे सामंत सरांचं बद्दल बोलतो मी की किती 2 वर्ष 3 वर्ष शिकतोय तर आमच्या समोर कायम आमचे सिनियर्स तबला वाजवतात आणि आम्हाला आयुष्यपत समीर दादांनी कसं वाजवलं, आणखीन कोणी आमच्याकडे जे मोठे सिनियर्स होते काय सुंदर हाते, मला असं जमलं पाहिजे. ते आमचा क्लास झाल्यामुळे आमचा क्लास एक थोडं मागे पण मी सांगितलं होतं की क्लास हा क्लास नव्हताच. रात्री 8 ते 9ची बॅच अशी आमची होती, पण 8ला क्लासला गेलं की रात्री 12 वाजता मी घरी जायचो. 8 ते 9 प्रॉपर शिक्षण व्हायचं आणि त्यानंतर रेकॉर्डिंग ऐकायला सुरुवात व्हायची. सामंत सर हे बघ आता जे तुला शिकवलंय ते सामता बसाजींनी कसं वाजवलंय बघा, मग झाकीरबाईंनी कसं वाजवलंय बघा, मग योगेश समसेंनी कसं वाजवलंय बघा, हे सगळं बघून अरे हे अशी इथपर्यंत जायचं हे जे मोटिवेशन आहे ना ते फार गरजेचं आहे. म्हणजे मला कायम असं वाटतं की या क्लास संस्कृतीमध्ये म्हणजे जसं मुलाला स्विमिंगलाही पाठवतोय, टेबल टेनिसलाही पाठवतोय आणि तबल्याच्या क्लासलाही घातलंय, यातनं नाही कलाकार घडू शकत असं मला वाटतं. कारण त्यासाठी ते 1 तासाचं नाहीच आहे काम, ते खूप मोठं काम आहे आणि त्यासाठी तसे गुरु असणं आणि ते म्हणजे पोटार्थी क्लास घेणारे गुरु नसायला पाहिजे आणि तिथं म्हणजे ते शिक्षक नसून गुरु असावे लागतात. पोटातनं शिकवणारे गुरु पाहिजे, पोटातनं शिकवणारे पोटार्थी नको. बरोबर. म्हणजे ह्याचा दुसराही अर्थ देखील असा असतो म्हणजे की नुसते शिष्याचे हात तयार करणं नाही तर त्याचं कान आणि डोकं तयार करणं हे सुद्धा गुरुची खूप मोठी बरोबर आहे. जेव्हा त्याचा हात चालत नाही, जेव्हा त्याची स्ट्रगलिंग पिरियड आहे की तू म्हणलास तसं ना काढायलाच वेळ लागतो, तबल्यातनं आवाज यायला दाया बाया म्हणणं म्हणजे तबल्या डग्यातनं आवाज यायलाच वर्ष लागतं. बरोबर. प्रॉपर आवाज येण्याचा त्याच्या पुढे प्रवास सगळा खूप मोठा प्रवास आहे. तर तो तिथपर्यंत त्या स्टुडंटचा इंटरेस्ट टिकून राहणं हे फार गरजेचं असतं. त्यासाठी गुरूंची मेहनत खूप जास्ती असते आणि ती मेहनत आमच्या सरांनी किंवा योगेश सरांनी घेतली आहे. त्यातनं आम्हाला आम्ही थोडंफार घडलो. तुम्ही नशीबवानच असं म्हणायला पाहिजे थोडं. कारण का आपण असं खूप वेळा बघतो की आता तू पुण्यात सिंहगडला राहतोस, तू एका गुरुकडे जर 4 वर्ष तबला शिकत असलास, अजून 5 गल्ल्या सोडून एक कोणीतरी शिष्य अजून एका गुरूंकडे 5 वर्ष तबला शिकत असला आणि ह्या दोघांना वाजवायला बसवलं तर ए आणि बी असं जर स्पेसिमेंट ठेवले तर एच्या लक्षात येतं की बी माझ्यापेक्षा खूपच चांगला वाजवतोय
किंवा बीच्या लक्षात येतं की ए माझ्यापेक्षा खूप चांगला वाजवतो. तो एक म्हणजे मी जेव्हा MA करत होतो तेव्हा मी थिसिस लिहिला होता, त्याचा तो सब्जेक्ट आहे हा, की म्युझिक, आपल्या इंडियन म्युझिक, डान्स या सगळ्याचं स्टँडर्डायझेशन जे विशारद किंवा गांधर्व महाविद्यालयाच्या लेवलवरती एका लेवलवरती झालेलं आहे, पण अजून खूप डीपमध्ये होण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण मी तू म्हणलास तसं की आत्ता मी 3 वर्ष शिकून ज्या लेवलला आहे तेच 2 गल्ल्या सोडून दुसऱ्या गुरुकडे कोणी शिकला असेल तर आमच्यामध्ये खूप तफावत आहे. जसं MBBS झाल्यानंतर, भारतामध्ये MBBS झाल्यानंतर तू कुठेही भारतभर प्रॅक्टिस करू शकतो, की इथपर्यंत शिकला हे कन्फर्म आहे की आता स्टँडर्डायझेशनच इकडे नाहीये म्युझिकमध्ये. ते होण्याची गरज आहे. ते माहित नाही कोणाकडनं होईल किंवा खूप अवघड गोष्ट आहे ती, पण ती होण्याची गरज आहे. कारण मला असं खूप वेळा जाणवलेलं आहे की अतिशय टॅलेंटेड, म्हणजे थोडंफार वाजवण्यात आपल्याला समजू शकतं की हात खूप छान आहे, लय खूप चांगली आहे, हा खूप चांगला पुढे जाऊ शकला असता, हाताला एक नैसर्गिक टोन आहे, पण हा फक्त इथून नसो इथे असायला हवा. हे जर झालं असतं तर ते जे पर्सनलाइज आपल्याकडे झालंय ना, की बाबा चांगलं तबला वाजवायचं असेल तर तुला या 4-5 लोकांकडे जायला पाहिजे, आणि असं नाही होणार आहे ना आता इतक्या व्हास्ट ह्याच्यावरती, असं नाही होणार. सो ते स्टँडर्डायझेशन की पहिली 10-12 वर्ष कुठेही शिका तुम्ही भारतभरात, तुम्ही या लेवलपर्यंत येऊन तुम्हाला सोडणार आहे. त्यापुढे मग तुम्ही कुठल्या मोठ्या गुरूंकडे जाता, इथपर्यंत स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे मला वाटतं. म्हणजे ह्याचा दुसरा अर्थ असा आहे का की आपण जर आता थोडं टेक्निकली बोलायचं ठरवलं तर घराणं हा एक शैलीचं अनेक पिढ्यांचं संक्रमण जेव्हा होतं तेव्हा घराणं तयार होतं. एक वादन शैली असते त्याचं संक्रमण, ती शैली जी असते ती कुठच्या तरी एका माणसाने पहिल्यांदा सुरुवात केलेली असते, मग ती शैली 5 माणसं फॉलो करतात, मग अजून ती 50, असं करून घराणं होतं. पण ती शैलीच्याही आधी एक गोष्ट असते ती म्हणजे तंत्र, म्हणजे टेक्निक, की नाव वाजवायचं एक टेक्निक आहे, त्याचं प्रेझेंटेशन ही त्याची शैली झाली. मग ह्याचा अर्थ असा आहे का की बेसिकली प्रत्येक कुठच्याही वाद्यामध्ये, म्हणजे हे जे तबल्याबद्दल म्हणतोय हे हार्मोनियम बद्दल पण आहे, सगळ्या वाद्यांमध्ये ही कथा आहे की 3 वर्ष नाही झाल्यानंतर अरे मला काही येतच नाही किंवा त्याला जास्ती येतं, हे जे आहे हे तंत्र विकसित करण्याची प्रत्येक वाद्यांची पहिली गरज आहे का असं तुला वाटतं? एकदम बरोबर आहे. 10-12 वर्ष म्हणतो मी पहिली, त्यामध्ये तंत्र म्हणजे तुमचा हात कसा तयार होईल हे बेसिक पहिले सगळीकडे स्टँडर्डाइज व्हायला पाहिजे, हे मला कायम वाटतं. म्हणजे तू बोलतोस बरोबर आहे. बरोबर. म्हणजे ह्याचा दुसरा अर्थ असा पण आहे का निखिल की शिष्याला सुद्धा एका वयानंतर कळलं पाहिजे की आपण गुरुकडनं नेमकं काय घेतलं पाहिजे? हो, हे बरोबर आहे. पण काय गडबड आहे माहिती आहे का की म्हणजे आपण जनरल स्टेटमेंट्स करतोय आपण की आज महाराष्ट्रामध्ये मी तुला सांगतो 10-1,000 मुलं तबला शिकत असतील, तर ती तबला शिकताना 3, 4, 5, 6 वर्ष तबला शिकून झाल्यानंतर कायम गुरूंनी तू विशारद हो, तू अलंकार कर, हे जर गोल्स ठेवले असतील त्यांच्यासमोर तर त्यांची विजन मोठी झालेली नसते. त्यांना वाटत असतं की मी इथून इथं पोहोचल्यानंतर माझं झालंय, डन आहे, किंवा माझ्या बोर्डाला 10 मार्क ऍड होतात माझ्या ह्याच्यात, याच अप्रोचनी जर होणार असेल तर तो तबलावादक नाही होऊ शकत किंवा म्युझिशियन नाही होऊ शकत त्यामध्ये. सो टोटल अप्रोच बद्दलच मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि हे म्हणजे कसं आहे की एका मागच्या मुलाखतीत पण असं झालं होतं की काय होतंय आणि काय व्हायला पाहिजे याच्यापेक्षा आपण सुरू करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण चल आता तू आणि मी असं आपण एक म्हणूया की चल आपण एक तंत्र विकसित करण्याची पद्धत तरी सुरू करू, ते भले 100 वर्षांनी होईल. म्हणजे जसे बाबा म्हणायचे आमच्या कार्यक्रमात, माझे बाबा असे म्हणायचे की गोविंदराव पटवर्धन तुमच्या पिढीत जन्माला यायचे असे वाटत असेल तर तुम्ही आता पेटी वाजवायला सुरुवात केली पाहिजे. तर 4थ्या पिढीत पण तुला आता तू हार्मोनियम वाजवतोस, तुला गोविंदरावांचं नाव घेतलंस, यामध्येच आपल्यामध्येच म्हणजे आता तबला गुरूंमध्येच किंवा तबल्या वेगवेगळ्या स्टाईल्समध्येच एकत्र येण्याचा भावच अजून तरी नाही दिसत. म्हणजे तू उद्या गोविंदराव आणखीन त्यांच्याच ह्याचे जर तू एकत्र येऊन आपण एक बसून एकत्र एक सिलेबस तयार असं तंत्राचा सिलेबस, बाकीचे अदरवाईज सिलेबस तयार आहे. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये म्युझिक फॅकल्टी आहे, बॉम्बेला आहे, म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहे, नंतर गांधर्व महाविद्यालयाचा स्वतःचा अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमाबद्दल बोलतच नाहीये, हे तंत्राबद्दल बोलतो की हात तयार कसा करता येईल आणि ती काय म्हणूया आपण त्याला, ती एक सोच, तबला वादकाची सोच कशी बनवता येईल ती त्याच्यावरती काम होण्याचं. एक्झॅक्ट. कारण माझा पुढचा प्रश्न तुला हाच होता की आता तू ज्या सुरेश सरांकडे, सावंत सरांकडे आणि योगेश सरांकडे शिकतोयस, शिकत आलायस,
हे सगळं तुमचं पंजाब घराण्याचं वादन आहे. हा, माझ्या गुरुजी म्हणजे पंडित सुरेश सामंत हे त्यांचे सख्खे भाऊ हे बनारस घराण्याचे गंडाबंद सागिर होते सावताप्रसादजींचे, आणि त्यांच्या घरामध्ये फरुखाबाद किंवा पूर्व अंगाचं होतं, आणि आता योगेश जरांकडे पंजाब घराण्याचं. मग आता एखादा दिल्ली घराण्याचा तुला कायदा शिकायचा असेल तर तुला आता काय करायला लागतं? आता हे व्हेरी गुड. आता आपली जी चर्चा सुरू झाली ही तबल्यामध्ये 12वी झाली आहे, त्याच्या पुढे काय असतं. आणि कारण ह्याच्यात पण तुला मी सांगतो की मला ह्याच्यातनं 2 रस्त्यांवर जायचंय. हा एक पहिला रस्ता आहे की दुसरा शैलीचा तबला शिकायला काय करायला लागतं, आणि त्याच्यानंतर मग 12वी झाल्यानंतर पुढचा मुद्दा होतो तो म्हणजे व्यवहार, व्यावसायिकता. त्याच्यावर आपण पुढे येऊया, पण आधी आपण पंजाब घराण्याच्या तबला. आता मी सांगतो तुला की यामध्ये आता जेव्हा पंजाब घराण्याचा कुठल्या एका स्टाईलचा अभ्यास झाल्यानंतर आता खूप ग्लोबल, खूप एकत्रीकरण झालंय सगळ्या घराण्यांचं. म्हणजे आता योगेश समसींकडेच, योगेश जरांकडेच आम्ही एखादा फरुखाबादचा कायदा पण शिकतो, ते शिकवतात. दिल्लीचा एखादा कायदा आम्ही शिकलेला असतो, एखादा नाही म्हणते मी दिल्लीचं मॅटर शिकत असतो, ती स्टाईल पण शिकत असतो. असं सगळी घराणी आता एकत्र जवळजवळ येत चालली आहेत, आणि ती आम्ही सगळं एका गुरूंकडे शिकू शकतो. पण दुसरा भाग असा पण आहे की जेव्हा तुम्ही एका घराण्याचा पूर्ण मन लावून अभ्यास केल्यानंतर तुम्हाला बाकीच्या घराण्यांकडे जाऊन, पूर्वी तसं होतं कारण का ऐकायलाही मिळत नव्हतं आणि काहीच नव्हतं, त्यामुळे 1 to 1 जाऊन शिकावं लागायचं. पण जेव्हा तुम्ही एका घराण्याचं 1 to 1 छान तालीम घेतलेली आहे, शिक्षण घेतलेलं आहे, त्यानंतर तुम्ही हे अडॅप्ट करू शकता. आताच्या काळात की तुम्हाला ऐकायला मिळतं युट्यूबवरती, आणखीन म्हणजे अवेलेबिलिटी खूप आहे की मी पर्टिक्युलर पंजाब घराण्याचा आहे, पण मला फरुखाबादचा तबला, अजराचा तबला अतिशय इझिली मी ऐकू शकतोय. आणि माझी जी माझ्या गुरूंनी दिलेली तालीम आहे, त्या तालिमीमध्ये ते मला जर अडॅप्ट करायचं असेल तर मी कसं करू शकतो हे मला शिकून घेतलेलं आहे. सो आताच्या काळामध्ये खूप सोपं झालं. म्हणजे ह्याचा देखील दुसरा अर्थ असाही होतो, आपण मगाशी म्हटलं की सगळ्यांनी एकत्र बसून तंत्राचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुझ्यासारखे तबलावादक अमुक 20 वर्ष तबला शिकून झाल्यानंतर स्वतःमध्येच असं तंत्र तयार झालंय की त्याच्यामुळे हे अडॅप्टेशन सोपं होतं. बरोबर आहे. आता तेच होतं की आता माझ्या सामंत सरांनी किंवा योगेश समसींनी की त्यांची स्वतःची एक पद्धत तयार झालेली आहे की ज्या पद्धतीने ते मुलाचा हात तयार करून घेतात, डोकं तयार करून घेतात, आणि म्युझिकल डोकं पण तयार करून, बरोबर, सांगीतिक दृष्टिकोन पण तयार होतो. बरोबर. पण हे झालं फक्त त्या दोघांपुरतं, त्या गुरूंपुरतं. जे त्यांच्याकडे शिकतील त्यांना हे मिळणार, पण तेच दुसऱ्या गल्लीत कोणी मिळणार नाही. बरोबर. हे कसं, हा जो ब्रिज आहे बांधायला लागणार आहे, तो बांधायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, अगदी बरोबर आहे. कारण हा ब्रिज महत्वाचा एवढ्यासाठी आहे की म्हणजे रस्ता बरोबर मिळणं हेच पहिलं गरजेचं आहे. बरोबर. वाहन किती चांगलं सुरू, उद्या मुंबईतनं दिल्लीला जायला निघालो, मर्सिडीज आहे, जीपीएस मॅप्स आहेत, पण ड्रायव्हरच चांगला नसेल तर उपयोग नाही. तसंच होत आहे. म्हणजे मी 12 वर्ष पुण्यात तबला शिकलोय, त्यानंतर मी जेव्हा मला पुढचं शिकायचं आहे तेव्हा मी म्हणजे कुठलाही विद्यार्थी त्यासाठी ते इतकं इझी असलं पाहिजे की मी अनिंदोदांकडे गेलोय, मी दाखवलं मी 12वीचं सर्टिफिकेट फॉर एक्झाम्पल की मी एवढं असं तंत्र झालं, म्हणजे ये माझ्याकडे, तुझं एवढं झालंय ना, आता तुला मी जे शिकवीन ते तुला कळणार आहे, इथपर्यंत झालं पाहिजे. आमीन. मी असे परमेश्वराकडे इच्छा करतो की हा दिवस आपल्याला आपल्या कारकिर्दीत तरी बघता यावा. नवीन जनरेशन त्यांनी आपलं म्युझिक खूप फास्ट पुढे जाईल. अगदी खरं आहे. स्टँडर्डायझेशन व्हायला पाहिजे. आता त्यामुळे आपण दुसऱ्या पॅरल रस्त्यावर या, ते म्हणजे व्यवहार, बिझनेस. ते आता 12 वर्ष तबला शिकून झालेत, आणि आता आज पहिल्यांदा मला XYZ नावाच्या A ग्रेडच्या कलाकारांनी साथीला बोलवलेलं आहे. आणि निखिल फाटक आज 12 वर्षानंतर एकदम तरुण, तडफदार. 12 वर्षानंतर एकदम मी जेव्हा असा A ग्रेडच्या ह्याच्यावर जातो तेव्हा तो A ग्रेडचा आर्टिस्ट मला परत आयुष्यात कधी घेत नाही. कारण 12 वर्ष जी मी जी काही तालीम घेतली असते, कष्ट घेतलेले असतात, हे सगळे सोलो तबला वादनाचे कष्ट असतात. क्या बात आहे. वा वा. साथ संगतीसाठी पुढचं एक तप द्यावं लागतं, आणि जिथे बरेचसे चांगले तबला वादक कच खातात, आणि खूप साहजिक आहे. म्हणजे असं झालं की तुम्ही MBBS व्हा, आणि मग काही वेळा होतं ना की ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे जायचं, पुढे आणखी 5 वर्ष शिका. बरोबर आहे. किंवा रशियात जाऊन MBBS करून परत तसातला प्रकार आहे. कारण साथ संगत ही टोटली वेगळं आहे. म्हणजे जे आम्ही सोलोसाठी तबला शिकतो, तालीम घेतो, त्यातले 5 ते 7% सुद्धा आम्ही स्टेजवर वाजवत नसतो जेव्हा आम्ही साथ संगत करत असतो. त्यासाठी एक वेगळंच काय म्हणतो सिलेबस असतो, डायमेन्शन वेगळं डायमेन्शन असतं. आणि हे डायमेन्शन शिकवण्याची कुठेही पद्धत नाही, कारण का ते व्यक्ती सापेक्ष आहे. आज ह्या असं गातायत,
आज उद्या हे असे गात आहेत, ह्यांना कॉम्प्लिमेंटरी मला वाजवायचं आहे, ह्यांच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी वाजवायचं, कसं ते तुला पर्सनलीच त्याचा एक्सपिरियन्स घ्यावा लागतो, अभ्यास करायला आपण जे शिकलेलो आहोत ते कसं मला मोल्ड करता येईल ह्यांच्यावर वाजवताना, हे मोल्ड करावं लागतं. इथे त्या व्यक्तीचं फार म्हणजे तिथे काय होतं ना, तिथे सायकोलॉजी ऍक्ट करते खूप. बरोबर आहे. आणि एकाच गुरूंकडनं योगेश समसी एक्झाम्पल, योगेश समसींचे 12 शिष्य आहेत, तर 12 शिष्यांपैकी त्यातल्या कुठला शिष्य चांगला वाजवेल साथसंगतीचं हे त्याच्या पर्सनल ह्याच्यावर येतं. आता इथे गुरूंचा रोल संपला, कारण 12 विद्यार्थी योगेश समसींचे अतिशय उत्तम त्यांनी शिकवलेलं अप्रतिम वाजवत आहेत, पण साथसंगतीला बसल्यानंतर तो काय पर्सनली करतो तिथे येतं. आणि तिथे म्हणजे मी असं सांगतो की हार्मोनियम असेल, तबला असेल, जे अकंपनीमेंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांचा कस पहिले तिथे लागतो, कलाकाराचा कस. बरोबर. की तो जे काही शिकलंय ते तू मोल्ड कसं करतोय किंवा अनलर्न कसं करतोय. आपण बरोबर ते अनलर्निंग फार गरजेचं आहे आणि ते सगळ्यांना जमतं असं नाही. त्यासाठी म्हणजे फक्त मी तबला 12 वर्ष शिकतोय का असं पण होतं की शिकत असताना ना इतकं कॉन्सन्ट्रेशन असतं की फक्त आणि फक्त तेच, मग तेव्हा गाणं ऐकणं होतच असं नाही, त्या समजेने ऐकणं होतच असं नाही, नृत्य बघणं त्या समजेने होतच असं नाही. पण हे सगळं जेव्हा चालू राहतं आणि मग त्यानंतर एक पर्सनॅलिटी बनायला लागते आर्टिस्टची आणि मग तो सक्सेसफुल आर्टिस्ट होतो. क्या बात आहे. सक्सेसफुल अकंपनीमेंट आर्टिस्ट होतो. क्या बात आहे. नाही तो सोलो तबला प्लेइंग करूच नको. आता मी ह्याच्यामध्ये थोडासा मान अपमान ह्या विषयावर पण मुद्दामून येतोय, कारण का काय असतं, साधारण 24-25 वर्षी जेव्हा एक तालीम घेऊन आपण आणि काय ऑब्व्हियसली साथसंगत करणं हाच पहिला ऑप्शन असतो कुठच्याही व्यावसायिक कलाकारासाठी. जर आता मी प्रोफेशनली तबला वाजवतोय असं म्हटल्यानंतर साथसंगत करणं हाच पहिला ऑप्शन आहे. 24व्या वर्षी काही बरं आता होतात असं मी म्हणेन, त्या काळात तर 2000च्या आधीच्या काळात तर असे सोलो बिलो व्हायचे काही. आताचे सोलो आपण म्हटलं ना तर ते गुरुंच्या गुरुपौर्णिमांमध्ये अशा ठिकाणी होतं. त्याला एवढे पैसे घे आमच्याकडे सोलो वाजवायला आहे असे अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील असे विद्यार्थी आहेत. म्हणजे निखिल, आता मी थोडासा ह्याच याच्यातनं थोडासा काय म्हणतो रुक्ष विषयाकडे जातो किंवा थोडासा कठीण विषयाकडे जातो, तो म्हणजे मानापमान. आता मानापमान म्हणजे असं आहे की तू जसं म्हटलास की संगत करायला आपण बसल्यानंतर प्रत्येक त्या तालीम घेतलेल्या तबलावादकाची किंवा त्या साथीदाराची, त्या वाद्यकाराची मेंटॅलिटी इथे ऍक्ट होते की आपल्याला साक्षात्कार झालाय आणि तो कसा पचवायचा आहे. आता तो पचवण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीच्या मागे सामाजिक आणि आर्थिक हे दोन्ही वेष्टनं किती वर्क करतात? असं बऱ्याच वेळेला होतं. स्वतःचाच जो एक मूड ऑफ आहे ना, की मी गुरुजींच्या गुरुपौर्णिमेवर फार कमाल सोलो तबला वाजवला, लोकांनी खूप कौतुक केलं, गुरूंनी आशीर्वाद दिला, त्यांनाही आवडलं. पण मी साथीला बसतोय तेव्हा माझ्याकडे हा गायक एक एक्झाम्पल किंवा कोणी वादक माझ्याकडे फार वाईट नजरेने बघतोय सारखा, कारण त्याला जमतच नाहीये, मी जे काही करतोय त्याला पटतच नाहीये. इथे मला या गोष्टी शिकून घ्यायला लागणार आहेत. हे जे हा जो पहिली रिअलायझेशन साक्षात्कार होतो तो फार त्रासदायक असतो, बरोबर, पचवावा लागतो, बरोबर. आणि मग त्यानंतर ती प्रोसेस सुरू होते, बरोबर. आणि तुम्ही कितीही काहीही करा. मग असे आपण बोलता बोललो होतो, मला आवडलाच तो विषय की आपण विकेट किपर सारखे असतो. हार्मोनियम प्लेयर, तबला प्लेयर विकेट किपर सारखे असतात की बॉलरला आणि बॅट्समनलाच कायम मॅन ऑफ द मॅच मिळणार. तू किती 4 अडवलास, तू किती कॅचेस घेतले, म्हणजे प्रत्येक वेललेफ्ट जर विकेट किपरनी सोडून दिला तर किती रन जातील, तसं आहे. त्याला त्याची किंमत नाही. तर ते जो सामाजिक म्हणलास, ते सामाजिक तुम्ही कितीही चांगला वाजवा, काही करा, ते झालं तरी मेन कौतुक जे आहे ते मेन आर्टिस्टच होणार आहे. तुम्हाला थोड्याशा 1-2-4 टाळ्या पडतील, पण तुमचे तेवढं म्हणजे हे सगळं ऍक्सेप्ट करून की माझा हा रोल काय आहे, तो रोल समजून घेऊन तो पचवणं आणि काम करत राहणं, तेवढ्याच डेडिकेशनने काम करत राहायचं, बरोबर आहे. मग आर्थिक विचार बोललास तसं की गायकाला जे पैसे मिळत आहेत त्याचा आपल्याला किती शेअर येतो त्यातला, हा पण एक वेगळा मुद्दा असतो जे पचवावं लागतं. म्हणजे त्यात गायकांचं चूक नाही, कोणाचं चूक नाही, बरोबर. पण म्हणजे पण कष्ट त्याच्या एवढेच तुम्ही केलेले असतात. म्हणजे गायकाने जेवढी तालीम घेण्यासाठी रियाजाचे सगळे कष्ट घेतले तेवढेच कमी कष्ट घेतले, पण तुमची जागा एवढीच आहे, तुमचं काय म्हणतो, तुमचे रिटर्न्स एवढेच आहेत. सो हे सगळं पचवावं लागतं आणि पचवून झाल्यानंतर त्यातनं जो टिकेल, ताऊन सुलाखून म्हणतो तो जास्ती यशस्वी तबलावादक किंवा साथीदार होऊ शकतो असं म्हणतो आपण, बरोबर. मग आता मी अजून आपल्या जुन्या गोविंदरावांच्या पिढीपर्यंत जातो. आता उलट
की आता त्या पिढीचं तर असं होतं की मी असं म्हणेन की ह्या बाबतीत मग आपण आता खूपच फॉर्च्युनेट आहोत, खूप फॉर्च्युनेट की जे आपल्याला मानधन मिळतंय ते आता एक निदान पेपर मधल्या जाहिरातीत आपली नावं येतात की सांगितलं कोण हो ते तर झालं नव्हतं, ते नव्हतंच. नाही तर पेपरची जाहिरात सोडूनच दे, आता जे काय मानधन येतंय जे आपण आता जर घरी जाऊन सांगितलं तर आपल्याला त्यापेक्षा तू घरी बस, मी तुला जेवायला घालते असं बायको म्हणत तरी नाहीये म्हणजे, हो की नाही. तर त्या काळात म्हणजे जेव्हा मला आठवतंय की सोनं जेव्हा 200 रुपये किंवा 300 रुपये तोळा होतं, आज आता 1 लाख रुपये तोळा आहे सोनं, तर जेव्हा 200 रुपये तोळा सोनं होतं तेव्हा गोविंदरावांना 3 रुपये मिळायचे. म्हणजे आज 1 लाख रुपये जर आपण कम्पेअर केलं तर आज 3,000 रुपये मिळाल्यासारखे आहेत. 3% असं आपण धरूया त्याच्या, किंवा व्हॉट एव्हर, किंवा 1% व्हॉट काय असेल, 1,000 ते 3,000 रुपये मिळाल्यासारखे. मग त्यावेळच्या ह्या कलाकारांची काय मानसिकता असेल साथ करायची निखिल? नाही फार म्हणजे फक्त आणि फक्त त्या ऑर्गनवरती किंवा हार्मोनियमवरती प्रेम याच्या पलीकडे दुसरं हो ना, हो काय असू शकत, काय असू शकत, कसं काय करत राहिले. कारण काय ठीक आहे असो. त्यामुळे मी आपला एक विषय मैत्रीत हा छेडायचा म्हणून मी आता छेडला. आता ह्याच विषयावरून आपण पुढे आलो की ताऊन सुलाखून आता आपण पुढे आता आलो. आता 12 वर्ष रियाजाची झाली, 12 वर्ष साथीची झाली, आणि एक 4-5 समूहांमध्ये आपलं आता दुकान चालू आहे असे आपण एक शब्द मांडू, शब्दप्रयोग करूया आता. तर मग आता हे झाल्यानंतर अजून एक वेगळं विश्व उभं राहतं समोर की इतर शैलींच्या तबला वादनाविषयी. आता मी मगाशी म्हटलं तसं की पहिले तुम्ही जे शिकता ते सोलो तबला प्लेइंग शिकता, जे म्हणजे आता आपण संख्या धरली की 100 तबला वादक सोलो शिकून बाहेर पडलेत. बरोबर. त्यातल्या 1 ते 2 जणांना, 3 जणांना, चला आपण 5 जण धरू आपण, चल 5 जण धरू, 95 लोक ही साथ संगत करून पैसे मिळवत आहेत आणि स्वतःचं दुकान चालवतात. बरोबर. तर यामध्ये ते दुकान चालवताना तालीम जी आपली आहेत सोलो तबला वादनाची, त्याच्या जवळपास जाणाऱ्या कॅटेगरीजमध्ये ते अकोमोडेट व्हायला बघतात. म्हणजे मी शास्त्रीय संगीत, शास्त्रीय गायनाबरोबर वाजवीन, मी नृत्याबरोबर वाजवीन, कारण हे कुठेतरी त्याच्या जवळचं आहे, अडॉप्ट करणं सोपं आहे. पण कुठल्याही चांगल्या गुरुकडे घेतलेला तालीम घेतलेला मनुष्य ह्याला गझल वाजवता येणं किंवा फिल्म म्युझिक वाजवता येणं यासाठी फार अवघड आहे त्याच्यासाठी. आणि हे उलट पण म्हणजे नॉट ऑफकोर्स, म्हणजे जर एखाद्याची गझलीचीच तालीम झाली असेल तर त्याला शास्त्रीय वाजवता येणं तेवढंच कठीण आहे. म्हणजे असं आपण बरोबर आहे, बरोबर. म्हणजे कसं होतं आत्ताच्या काळामध्ये तशा पद्धतीची तालीम देणारं कोणी नसतंच. म्हणजे ते काही परंपरागत की यांची म्हणजे जे साधारण उत्तर प्रदेशमध्ये जास्ती तशी घराणी आहेत किंवा आपण म्हणूया घरं आहेत की वडील त्यांचे आजोबा सुद्धा या पद्धतीच्याच म्युझिकला साथ संगत करत होते आणि मग त्यांची पुढची पिढी आपोआपच ते करत. जसं आपल्याकडे कीर्तनकार किंवा जसं आता मंदिरात हे पारंपरिक पखाव वाजवतात तसं आपण त्यांच्याकडे ती वर्षानुवर्ष तीच वाजवायची पद्धत आहे. बरोबर आहे. पण आता तू महाराष्ट्रात पर्टिक्युलरली बघायला गेलं तर तुम्ही क्लासिकल तबला प्लेइंग, सोलो तबला प्लेइंग शिकता आणि त्यातून इकडे वळायला हा फार मोठा जर्क आहे. आणि तो जर्क असं आहे की शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होतात किती, असे गायक किती, त्या गायकांबरोबर साथ संगत करायला मिळणार किती जणांना, आणि त्यातनं पैसे जनरेट दिसणार किती. त्यामुळे असं होतं, आपण मगाशी 100चा आकडा घेतला होता, त्यातले 5 जण सोलो तबला वाजवून थोडेफार पैसे मिळवत असं धरले, बाकी 95 इकडे गेले. 95 मध्ये सुद्धा हे 95 आहेत तर गायक फक्त 10 आहेत. आता 95 जण ते 10 गायकांच्या मागे आहेत की मला कधी हा घेतो. खरंय, फार विचित्र परिस्थिती आता तबला आणि हार्मोनियम दोन्ही बाबतीत झाली. करेक्ट. त्यासाठी मी तुला आता पुढचं स्टेप जे माझ्या मनात येतं, माझ्या एक्सपिरियन्सला जे चुकीचं असू शकतं, पण मला असं वाटतं की लवकरात लवकर जे ऑप्शन्स, आता हार्मोनियम आणि तबला आपण मागे पण बोललो होतो की कुठे कुठे वाजत नाही. बरोबर. फिल्म म्युझिक मध्ये, बॉलिवूड मध्ये वाजतं, गुरुद्वारात वाजतं, मशिदीतही वाजतं, याच्यातही वाजतं, अनेक शक्यता आहेत, त्याला डायमेन्शन्स आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही 4-5 डायमेन्शन्स वरती काम करत राहणं. म्हणजे मी माझ्या नशिबाने, माझ्या गुरूंच्या आशीर्वादामुळे असं झालंय की मी कथक नृत्याबरोबरही वाजवतो, मी शास्त्रीय संगीताबरोबरही वाजवतो, मी नाट्यसंगीत पण वाजवू शकतो, मी अभंग पण वाजवू शकतो. असे माझे 3-4 फ्युजन, थोडंसं सोलो सुद्धा थोडंफार वाजवू शकतो. असे माझे 4-5 जॉनर्स असल्यामुळे माझं दुकान चालायला मला सोपं जातं. बरोबर. पण जर तुम्ही एकच फक्त मी गाण्याबरोबरच वाजवीन किंवा मी नृत्याबरोबरच वाजवीन किंवा मी फक्त सोलोच वाजवीन असं जर धरून चाललात
तर खूप कठीण होईल, खूप कठीण परिस्थिती. आणि आताच्या पुढे तर आणखीन होऊन जाणार आहे. बरोबर. सो तुम्हाला लवकरात लवकर किती 5-6 जॉनर्स, म्हणजे मी आता गुरु म्हणून माझ्याकडे पण काही मुलं शिकतात, पण मी त्या बोलायच्या ह्याच्यात नाही, म्हणजे तेवढी माझी योग्यता का मी अजून ताडतो, पण तरी एक बोलून ठेवतो की 12 वर्ष तालीम झाल्यानंतर आता या पुढची 5 वर्ष गुरूंनी वेगवेगळ्या जॉनर्स बरोबर कसं वाजवायचं याची बेसिक्स तरी द्यायला पाहिजे, तर तो बाहेर पडून तसं वाजवायला. किंवा आपण मागे बोललो जसं की एक खूप चांगला सोलो तबला प्लेअर असतो, पण त्याला सारा भजनी ठेकाण त्याची तोड देता येत नाही. खरं आहे, तिथे गडबड होऊन जाते, तो गायक त्याला परत आयुष्यात घरी घेणार नाही, घरी बसणार. दुसरा ऑप्शन एकच उरतो 95 लोकांना, तबला वादकांना, की क्लासेस घ्या. खरं आहे. आणि क्लासेस घ्या म्हणजे परत तिथे पण काय होतं, म्हणजे खूप चांगल्या गुरूंकडे शिकलेल्या आमच्यासारख्या लोकांचे क्लासेस घ्यायला आल्यानंतर जेव्हा समोरचा येतो तेव्हा पेशन्स संपतो, की आई आणि वडिलांचे अप्रोचच असा आहे की 10 मार्क मिळणार आहेत बोर्डामध्ये, तर त्याला तसं शिकवा. मी तालीम अशी घेतली आणि मी माझ्याकडे हा असा शिकणार, तर तोही विरोधाभास आहे सर, प्रचंड मोठा विरोधाभास. सो तो खूप त्रासदायक होऊन बसतं मानसिक सुद्धा त्या कलाकारासाठी. बरोबर. मला देखील याच्यात असं वाटतं की कायम की ही दृष्टी फार महत्वाची आहे देणं, म्हणजे ही दृष्टी असणं सुद्धा. जसं तू आता म्हटलास की मला 5 ठिकाणी माझं ही क्षेत्राची व्याप्ती झाली ना. तुझा एक ए आपण जर फंडामेंटल धरलं तर त्याचा तुझा A² अजून याचा असं असं वाढत त्याची व्याप्ती होते. तर ही आता जसं तू मगाशी म्हटलास की 12 वर्ष तालीम झाल्यानंतर पुढची 5 वर्ष गुरूंनी इतर किंवा पॅरलल जॉनर्सचं शिक्षण दिलं पाहिजे. आता खरोखर असं मला सांग की असे खरंच महाराष्ट्रात किती गुरु आहेत ज्यांना पॅरलल जॉनर बद्दल आदर पण आहे? हे माझं थोडंसं धाडशी विधान आहे, माझं उत्तर पण धाडशी अपेक्षित करतोस तू. पण नाही, कारण काय होतं मी तुला सांगतो, म्हणजे हे फक्त मी शास्त्रीय संगीताच्या बाबतीत बोलत नाहीये. गोविंदरावांकडे शिकताना गोविंदरावांनी मला फिल्ममध्ये पण जाऊन वाजव, हे पण जाऊन वाजव, ते पण जाऊन, असं सगळं केलं आणि ते त्या काळात तिथे योग्य होतं ते वाजून मी मोकळा झालो. पर्सनली सांगतो, शास्त्रीय संगीतामध्ये वाजवताना फिल्म म्युझिक कोण वाजवतं? फिल्म म्युझिक वाजवायचं नाही. फिल्म म्युझिकमध्ये गेल्यानंतर हे वो क्लासिकल कौन सुनेगा, उसको सुनने का नाहीये. म्हणजे ह्या दोन्ही जॉनर्स बद्दल, म्हणजे मी फक्त आता उदाहरणादाखल फिल्म आणि तुला मध्ये थोडं तोडतो की गुरुं लोकांचं जे पहिलं मी म्हणतोय 12 वर्षाची तालीम, त्यामध्ये म्हणणं एकदम बरोबर असतं की तुमचं कॉन्सन्ट्रेशन घालवू नका, जे तुम्हाला एक ऑथेंटिक जे बेस पाहिजे, फाउंडेशन स्ट्रॉंग करून घेतो. त्यामुळे मी हे पण वाजवतो ते पण वाजवतो करू नका, आता पूर्ण 12 वर्ष याच्यावर राहा. बरोबर. आणि मग त्यानंतर तुम्ही काहीही करू शकता, याची मुभा देणं हे. तू किती लोक आहेत असे गुरु आहेत असं जर विचारलंस तर मला असं वाटतं की आता तो काय त्याला जे वाटतं ते करतो, अशा ह्यानी देणारे सगळेच असतील, खूप असतील, पण विलिंगली की तू जे करतोस कर, हरकत नाही, असे खूप कमी किंवा नाहीच आहेत का असं आपण म्हणावं लागेल. कारण का तोच भाग होतो की जेव्हा गुरूंचा अपेक्षा अशी असते की हे जे मी तालमीचं तुला शिक्षण दिलेलं आहे, छान तुझ्याकडनं करून घेतलं, तेच तू पुढे नेशील. बरोबर. ती अपेक्षा असते. त्या चौकटीत त्या दायऱ्यामध्ये राहून तू ते वाढवत जाशील, पण ते वाढवायचंय मला, पण त्यांनी माझं पोट नाही ना भरत, त्यासाठी मला हे करायला लागतंय. तर ठीक आहे, हे पण कर, पण चांगलं हे पण हा अप्रोच गुरूंनी पण ठेवायला लागणार आहे. आणि हे ठेवायला लागणार हे वाक्य अशासाठी महत्वाचं आहे निखिल, कारण का आता इंटरनेटच्या माध्यमात आपल्या काळामध्ये जुना तबला जर जुनं वाद्य ऐकायचं असेल तर आपल्याला जाऊन मैफिली ऐकायला लागायच्या. की आज जर मला बसंतबहार बाबा शिकायचं आहे की मला असं करायचं, कुठे जायचं तर मला मग उल्हासजींची मैफिल ऐकायला लागायची, मला मालिनीताईंचं मैफिल, म्हणजे जाऊन आज कुठे पुण्यात आहे, कुठे नाशिकला आहे, कुठे इकडे जा. आता सोपं झालंय, खूप सोपं झालंय. आता म्हणजे पूर्वीच्या काळी आनंददादांचं एखादं रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर हे हातातनं कसं काढलंय हे समजण्यासाठी त्यांची मैफल व्हावी लागायची. आणि त्याच्यानंतर तो पॉइंट ते 1 मिनिट जर मिस झालं तर गेलं. एक आता मी काय म्हणतो की काही गोष्टी वाजवता येण्यासाठी आणि ते कशा वाजल्यात हे समजण्यासाठी जिथे 10-15 वर्ष घालवलेत आम्ही आपल्या पिढीने, बरोबर, ते आता रील्स मध्ये अशा इथे दिसतंय मुलांना. बरोबर. आणि जाकीरभाई दिसतायत, आनंद दिसतायत, योगेश समसी दिसतायत की कसं वाचतायत, 2 बोटांचं तिटं योगेश जरांचं कसं वाचतोय त्यांना इथेच दिसतंय. त्यामुळे कॉपी करणं. आणि हे आता यातनं परत तेच आहे की तुम्ही शिकताना थेरम गुरुकडे जाऊन का शिकायचं, तर थेरम शिकता येतात. बरोबर.
जर तुम्ही ह्याच्यावर रील्सवरनं शिकलात तर तुम्हाला मॅटर येतो, पण तो वाढला कसा त्याचा त्याच्या मागचा विचार येतो. योगेश साबसिंगचं शिकवणं हेच आहे की कायदा खोलायचा कसा. मग कुठलाही कायदा तुझ्या समोर येऊ देत, पण तू या मार्गाने जा, इथून इथे जा, इथून इथे जा. दिस इज तालीम. म्हणजे जसं वसंतरावांना 6 महिने मारवा शिकवला आणि आता म्हणतील तुला सगळे राग आले, कारण मारवाच एवढा उलगडून दाखवला त्या टेक्निक मधनं आता कुठचाही राग उलगडता येतो असं. त्यामुळे मी परत आपल्या मागच्या मुद्द्यावर येतो की तू जसं म्हटलास की गुरूंनी हे विलिंगली करायला पाहिजे. याचं महत्वाचं कारण असं आहे, नाहीतर तो शिष्य ह्या मार्गामुळे भरकटेल असंही होतं. बरोबर आहे. 12 वर्ष शिकून झाल्यानंतर परत 12 वर्ष मुद्दामून म्हणतो, कारण तो फार महत्वाचा आर्टिस्टसाठी. बरोबर. तो 12 वर्ष शिकून झाल्यानंतर तो कुठल्याही रील मधनं उचलू शकतोय, पण तो हातातनं निघतंय आता. कारण कसं वाजवलं हे दिसतंय आणि रिपीट मध्ये दिसतंय, कंटाळा येस्तोवर दिसतंय ते, कारण स्क्रोल केल्याशिवाय ते रील चालूच आहे. तर ते बघून वाजवता येईल, पण ते खुलवता येणं जे आहे ना, त्यासाठी गुरुची तालीम त्याला एक शिस्त आहे. आपण बोलतोय हे शास्त्रीय संगीताबद्दल बोलतोय मोस्टली, तर त्यामुळे त्याच्यामध्ये एक शिस्त असलीच पाहिजे. ती शिस्त गुरुकडनंच मिळते. करेक्ट. आता हाय रिअलायझेशन पॉइंट जेव्हा आपल्याला येतो, आता मी तुला परत तेच विचारतो की परत सातसंगतीवर आपण 12 वर्ष मागे जाऊया. तर शिकून 12 वर्ष शिकून तबलावादक पुढे शिकायला आला, तर त्यावेळेला असं कधी तुला असं कधी पर्सनली वाटलंय का रे की पहिल्या 5 कार्यक्रम सातसंगत करताना मी काय नेमकं शिकलो गुरूंकडे? हो, ते होतं ना. काय होतं की जे सोलो तबलावादनाचं शिक्षण आहे ते तुम्हाला वापरता येत नाहीये हे रिअलाइज होतच. प्रत्येक ठिकाणी वापरता येत नाही हे रिअलाइज होतच. आणि त्यानंतर आता मला काय करायचंय, हे जे खोदकाम आहे ना ते लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या लेवलवरती जे काही मला समजतं त्या लेवलवरती माझ्या स्टुडंट्सला मी जेव्हा त्यांचं 6-7 वर्ष शिकून झाले त्यानंतर ह्याच्यावर वाजवायला लाग, इथे वाजवायला लाग, ह्याच्या प्रॅक्टिसला जायला लाग, हे मी 6-7 वर्ष झाल्यानंतर सुरू केलं. तिथे त्याला कळू देत की आपण शिकतोय तिथे होत नाही, आता मला स्वतः डोकं चालवायला पाहिजे. आणि ही प्रोसेस जितक्या लवकर सुरू होईल तितकं उत्तम. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी वादन हे ताबडतोब चालू झालंच पाहिजे एका सर्टन काळानंतर. जसं तुझ्या बाबतीत झालं असं मी म्हणेन की तू ताबडतोब. बरोबर. 9वी-10वीत असतानाच मी रोहिणी मनीषा जाटयांकडे कथक वाजवायला सुरुवात झाली. सायकलवरनं जाऊन वाजवायला सुरुवात. म्हणजे सायकल अशासाठी म्हणतोय की मी एकदम 9वी-10वी म्हणजे कुठलंच कम्प्लीट झालेलं नव्हतं. माझं शालेय शिक्षण ठरलंच नव्हतं तबला वाजवायला आहे की नाही पुढे. तेव्हाच माझं हे अकंपनीमेंट सुरू झाली. म्हणजे राहुल देशपांडे बरोबर मी अगदी 12वी पासून सुरुवात झाली. 93-92 साल. ते 17-18-20व्या वर्षीच मला कळायला लागलं होतं की ह्याच्यावर बसताना मला काहीच वाजवता येत नाही जे मी शिकलो आहे. त्यासाठी तर मला काय करायचं. जितक्या लवकर ही प्रोसेस सुरू होईल तितक्या लवकर आपल्याला. आता सगळंच टेक्निक बाबतीत कॅमेरा शिकून झाला, हे सगळं शिकून झालं, टेक्निकली कळलं मला ब्ला ब्ला ब्ला. पण जेव्हा तिथे जोपर्यंत तुम्ही फ्लोअरवर काम करत नाही तोपर्यंत काही कळत नाही. तो भाग आहे आपल्या तबल्यात आणि हार्मोनियम. अगदी बरोबर. निखिल, रियाजाचं नेमकं वय काय असतं? रियाजाचं वय हे मरेस्तोवर असतं, हे पहिलं वाक्य. पण जे हार्डकोर रियाजाचं जे शारीरिक मेहनतीचं काम आहे ते मला असं वाटतं की 16व्या वर्षापासून ते 30व्या वर्षापर्यंत बरंचसं तुम्ही झालेलं असलं पाहिजे. हा, हे समजायला पण मला 40 उलटायला लागली. त्यामुळे अजून प्रयत्न करत असतो. 40व्या वर्षी कळलं की अरे मला 30व्या वर्षापर्यंत काय आपल्याकडे म्हणजे आपल्या तेव्हाच्या काळी, आता कदाचित ते होईल की काय कोणी सांगायलाही नव्हतं काही. म्हणजे एक गुरु होते, पण असं अनेक गोष्टी किंवा आता करून घे बाबा, नंतर असं होणार नाहीये, किंवा हेही करून ठेव तेही करून ठेव, असं कोणी सांगितलंच नाही. जे सांगतील ते करत राहायचं एवढंच होतं. आणि मग 30 नंतर खूप रियाज करून झाल्यानंतर मग कसा रियाज करायचा असतो. मी मला तुझ्या डोळ्यातल्या बऱ्याच गोष्टी वाचता येत आहेत आणि जर मी आता कॅमेरासमोर सांगता येणार नाही हा भाग वेगळा आहे. परंतु एक कारण असं म्हणतो की तू जसं म्हणलास की रियाजाचं वय मरेस्तोवर असतं, हा एक भाग झाला. परंतु 30 नंतर एक शरीर पण थकतं ना. बरोबर. कारण का कलाकाराच्या बाबतीत 2 गोष्टी होतात. म्हणजे विशेष करून आपल्या असं म्हणतोय मी की गायक या बाबतीत सुदैवी आहेत, कारण गळा त्यांच्याबरोबर नॅचरली सगळीकडे फिरत असतो. आपल्याला जसं आपण गमतीत म्हणतो की मानधन हे वाजवण्याचं मिळत नाही, मानधन हे वाद्य उचलण्याचं, एअरपोर्टवर न्या, त्याच्यानंतर ते विमानात टाका, मग परत बेल्टवरनं ट्रॉलीवर घ्या, मग गाडीत भरा, मग हॉटेलला न्या, परत स्टेजवर आणा, तिथून काढा, ह्याचे मान. आणि होतं काय, जसं 16 ते 30 वय म्हटलं तेव्हा लक्षात येत नाही. 30 नंतर पहिल्यांदा शरीर म्हणतं की आज जरा
खांदा दुखायला लागला रे. म्हणजे अंगमेहनत तर करायची आहे आणि ही पण अंगमेहनत करायची आहे. रियाज नुसता न करता ही 2 प्रकारचे रियाज होतात त्याच्यामध्ये. आणि मग तसं झाल्यानंतर पुढचा रियाज कशा पद्धतीने, विशेष करून तबल्याच्या बाबतीत, कारण पेटीच्या बाबतीत मी परत असं म्हणेन की लाईट इन्स्ट्रुमेंट आहे. लाईट इन द सेन्स की शरीराचे कमीत कमी मसल ह्या वाद्याला आम्हाला वापरायला लागतात, पण तबल्या बाबतीत तसं नाहीये. तुमचा आमचा प्रॉब्लेम नाही, हा शब्द चुकला, पण आमच्यासाठी हे महत्वाचं आहे की तुम्हाला रिदम इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे ना तुमची तयारी मॅटर करतेच. तुम्हाला 40-70व्या वर्षी सुद्धा झाकीरबाई असतील किंवा आमच्या योगेश जरा 50+ आहे, योगेश जरांची जी तयारी आहे अजूनही, म्हणजे अजूनही त्याच म्हणजे 20-25 असल्यासारखाच रियाज करतात. हा एवढा करावा लागतोच. पण आता त्यांच्या बाबतीत असेल किंवा मोठ्या लोकांच्या बाबतीत असेल की त्यांचं इथून रियाज खूप जास्ती चालतो, की हात तर तयार आहे. एका मला असं वाटतं की एका पॉइंटला तुमचं तांत्रिक शिक्षण जे आहे हे थांबवून मी इथपर्यंतच वाजवणार आहे तयारीच्या दृष्टीने, हे मेंटेन करीन पण इथपर्यंत वाजवणार. आता माझं बौद्धिक सुरू व्हायला पाहिजे, मांत्रिक शिक्षण व्हायला पाहिजे. मांत्रिक म्हणजे मंत्राच्या आधाराचं असं म्हणेन. म्हणजे बौद्धिक सुरू होणं फार गरजेचं असतं. आपल्याकडे ऍक्च्युली मी सगळ्याच कलेच्या क्षेत्रामधलं मी बोलतो असं की आपल्याकडे बायफर्केशनच व्यवस्थित नाहीये किंवा याचं आपल्याला ज्ञान नाहीये. नंतर येतं की तंत्र आणि विद्या, तंत्र आणि तुमची थॉट प्रोसेस, हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत. मी अजूनही बघतो 40व्या वर्षी 45व्या वर्षी हात तयार करण्याचे मागे आर्टिस्ट असतात, पण ते प्रॉपर झालेलं नसतं आधी म्हणून असं. पण त्यांना जर सांगितलं ना की इथपासून इथपर्यंत ये, इथे थांब, तंत्र आलंय, आता आणखीन त्यात हे करू नको, आता डीप जा, असा स्पॅन नको, असा खाली वाढव. बरोबर. तो हा जो स्पॅन तो पुढच्या वयामध्ये वाढतो असं मला वाटतं. असं व्हायला पाहिजे असं. बरोबर की इथून डोक्याचा रियाज सुरू होतो. जो मेंटेन करायचा आहे, तुमचा हाताची तयारी मेंटेन करायची आहे, ती तेवढं करावाच लागतो रियाज कुठल्याही वयामध्ये. पण नंतर डोक्याचा रियाज सुरू होतो. वा निखिल, आता आपण ही चर्चा करतो, ही मला अशी वाटते ही थोडीशी दोलायमान अवस्थेमध्ये अशी आहे की आपण मेजरली काय झालं नाहीये ते त्याच्याबद्दल थोडंसं बोलत आलोय आतापर्यंत. म्हणजे त्यातल्या पॉझिटिव्ह बाजू पण आपण डिस्कस केल्यात, पण निगेटिव्ह पण आत्ता डिस्कस झाल्यात. तर आता या निगेटिव्ह बाजू सगळ्या बाजूला सारून आत्तापर्यंत असलेल्या सामाजिक, व्यावहारिक, आर्थिक सगळ्या बाजूला सारून मी निखिल फाटकना असा प्रश्न विचारेन की निखिल फाटक तबल्याच्या बाबतीत स्वतःला किती नशीबवान समजतात? खूपच नशीबवान. कारण कुठल्याही वादक आर्टिस्टचं नशीब पहिले गुरूंपासून सुरू होतं. ते पहिले सुरेश सामंत आणि आता पंडित योगेश समसी, हे 2 गुरु मला असे हुकमाचे एक्के म्हणूया आपण. आपलं हे पर्वच मुळात ज्योतिने त्याची आरती असल्यामुळे मला असं वाटतं की ह्या निमित्ताने तू ह्या दोन्ही गुरूंच्या तुझ्या काय म्हणतो एक अशा आठवणी असतात ना की ज्या आपण विसरूच शकत नाही किंवा त्याच्यातनं एक कमाल लर्निंग झालेलं आहे असं सांगितलंच तरी हरकत नाही. मी सांगतो, सामंत सरांकडचा जो मुद्दा आहे, तो जो विषय आहे तो फारच कमाल, की जी आवड लावणं म्हणतं. मी त्यांच्याकडे गेल्यानंतर मी म्हटलं 8 ते 12 असा क्लास चालायचा आमचा. त्यानंतर नुसते डिस्कशन्स आणि हे ऐका ते ऐका हे सगळं चालायचं. त्यातनं 10वी-11वी असताना माझा विषय फिक्स झालं होतं की मी तबलाच करणार आहे. इथपर्यंत आणून सोडलं त्यांनी. आणखीन काय म्हणजे की 12वीला सुद्धा मला जेव्हा बाबांना म्हटलं की मी ललित कला केंद्रामध्ये जातोय 12वी करून तबल्यामध्ये BA करतो असं, ते म्हणले की तेव्हाचा 25 वर्षापूर्वीचा काळ आहे की त्यामध्ये ते म्हणले की आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा नातेवाईकांना असं वाटेल की कॉमर्स जमत नाहीये, तू तिकडे चाललायस तर तू 60% मिळव. मला अभ्यासात लक्षच लागत नव्हतं, कारण मला आठवतंय त्याप्रमाणे हे माझा इंग्लिशचा ह्याचा पेपर होता, बोर्डाचा पेपर होता आणि मी अभ्यासिकेत अभ्यास करत होतो आणि तिकडे बिरजू महाराज आणि झाकीरबाई रमणबागेमध्ये प्रोग्राम चालू झाला होता आणि मला आमच्या अभ्यासिकाच्या 4थ्या मजल्यावर, आणि तेव्हा खूप मध्ये बिल्डिंग्स नव्हत्या, मला आवाज ऐकायला लागला. मी सगळं बंद केलं आणि मी तिकडं प्रोग्राम बघायला गेलो. दुसऱ्या दिवशी बोर्डाचा पेपर होता आणि घरच्यांना वाटतं हा अभ्यास करतोय आणि मी तिकडे गेलो होतो. असं अनेक किस्से आहेत. पण ही जी आवड लावणं आहे ना, इथे गुरु आले पाहिजे, त्यांनी ही सगळी आवड मनामध्ये तयार केली. योगेश समसी म्हणजे जे काही मला आत्ता मी आहे त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे योगेश समसींचा, की त्यांच्याकडे मी शिकायला लागल्यापासून जो संस्कार, तालीम या अर्थी जो असतो, तालीम हा शब्द वापरतोय सगळ्यांना माहिती नसेल म्हणून, ती आपल्याकडची म्हणजे मल्ल ज्याच्यामध्ये कुस्ती करतात ती तालीम नाही आहे. ही शास्त्रीय संगीताची तालीम असा तो भाग आहे, ज्याच्यामध्ये
फार इंटेन्स शिक्षण दिलं जातं आणि जे योगेश समसींकडनं मला मिळालं असं मला वाटतं. माझ्यापेक्षा खूप जास्ती बाकीच्या माझ्या गुरु बंधूंना ते मिळालंय, कारण का ते मुंबईत राहिलेत आणि मी पुण्यात असायचो. मी कधीतरी महिन्यातनं वेळ काढून तिकडे जायचं शिकायचं असं झालं. पण जेवढं त्यांनी सांगितलं, त्यांनी फार सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो की त्यांनी गणितं नाही शिकवली, गणितं पाठ नाही करून गेली, थेरम्स शिकवले. बरोबर. थेरम्स शिकवणं महत्त्वाचं आहे की ज्यातनं कुठली गणितं सुटली पाहिजेत किंवा गणितं करता आली पाहिजेत, गणितं बनवता आली पाहिजेत, गणितं सोडवता आली पाहिजेत. त्यांनी थेरम्स शिकवले आम्हाला की कुठलाही कायदा कसं खोलायचा आहे, त्याचं कसं पुढे कसं जाणार आहे, तो पेशकार कसा खोलायचा आहे, आणखीन बंदिशी कशा वाजल्या पाहिजेत, काय असलं पाहिजे, हे थेरम्स त्यांनी शिकवले. त्यामुळे आता जाणं माझं कमी होतं त्यांच्याकडे, पण त्यांनी जे काही शिकवलं आहे, जी तालीम दिली आहे, जो रस्ता दाखवला आहे, त्याच्यावरती मी चालू आहे. विविध जॉनर्स बद्दल वाजवायची जेव्हा वेळ येते, म्हणजे आता नाट्यसंगीत म्हण किंवा हा एक अध्यारूत नियम काही समाजामध्ये असा आहे की एक आलं की एक आहे का एक साधे तो सब साधे. हे खरं असं नाहीये कुठच्याच, नाही म्हणजे त्याचा रेफरन्स वेगवेगळे आहेत. पण थोडक्यात वेगवेगळ्या जॉनर्सकडे जेव्हा तुला बघायची किंवा वाजवायची इच्छा होते, तेव्हा तुला कशा पद्धतीचा आजही होमवर्क करायला लागतो? अगदी खोलवर सांगायचं झालं ना तर होमवर्क हा पहिले काय चाललंय समोर, गाणं काय चाललंय, आज आदित्य बरोबर वाजवायचंय तर तो काय पद्धतीचं म्युझिक प्रोड्यूस करतोय याची चांगली समज आपली डेव्हलप करणं हे गरजेचं आहे. ज्यातनं आपोआपच तुमचा सेन्स जागृत झाल्यानंतर समजून घेण्याचा तुमचं पण डिलिव्हर व्हायला लागतं. बरोबर. म्हणजे को आर्टिस्ट काय म्हणून आपण ऍक्टिंगच्या देवाणघेवाण की तो काय इमोशन्स तो पोर्ट्रे करतोय ते तुम्हाला खूप जास्ती समजल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट करू शकता. बरोबर. हे रिॲक्शनचा भाग आहे. आपण अकंपनीमेंट करतो म्हणजे रिॲक्ट करतो. करेक्ट. ते रिॲक्ट करण्यासाठी समोरचा चांगला समजून असावा लागतो. बरोबर. तर त्यामुळे तुझा प्रश्न जो आहे की बाबा मी नृत्यावर वाजवतोय, तर नृत्य जेव्हा रिहर्सल असते तेव्हा मला नृत्य डोळ्यात प्राण आणून बघायला पाहिजे की ती नृत्यांगना समोरची आहे ती काय करते, तिला काय दाखवायचंय, ती काय स्टोरी सांगते एका छोट्याशा परडमधनं. ती स्टोरी समजून आल्यानंतर माझ्यातला टोन, माझ्या तबल्याचा टोन, माझ्यातली तयारी, हे सगळं काम करायला लागतं. आणि मग त्याप्रमाणे हे करतो की गाण्याच्या बाबतीत पण तसंच आहे की कुठला राग चालू आहे तो पहिले राग एन्जॉय करायला तुम्ही शिकलं पाहिजे, तर तुम्हाला मग ते पुढचं काम आपोआप होतं. म्हणजे त्यासाठी तुम्ही आता वेगळं काहीतरी काम करायचं असं काही नाहीये, ते तुम्हाला जाणवायला लागलं ना, जितकं आतमध्ये जाणवेल रस्त्यावरच त्या योग्य रस्त्यावर आधी आपण स्वतःला नेऊन ठेवणं गरजेचं. जे काय होतं ते मग आपोआप आपल्या कपॅसिटीनुसार होतं. आताच्या घडीला जे आताचे सगळे तबलावादक आहेत निखिल, तर आपण जर आज बघायला गेलो म्हणजे तर अगदी फ्रँकली स्पीकिंग मी तरी असं स्टेटमेंट करीन की मी 25 वर्षाचा असताना ज्या पद्धतीची माझी तयारी होती त्याच्यापेक्षा आजचे 25 वर्षाचे हार्मोनियम वादक हे खूप जास्ती तयार आहेत. हे अगदी मनापासून मान्य करेन. आणि तबलावादकांच्या बाबतीत तसंच आहे की आपल्या वयाच्या 25व्या वर्षी आपण एवढे तयार वाजवत नव्हतो आणि ह्याला वेरीर कारण आहेत, त्या कारणांमध्ये जायला नको आपण. परंतु आजचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जसं तू म्हटलास तसं की सोशल मीडियाच्या मुळे सगळं उपलब्ध आहे समोर शिकायला आणि हे करायला. तर आता ह्या सोशल मीडियाच्या मध्ये अजून एक मोठा राक्षस सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि हा प्रश्न मी प्रत्येक मुलाखतीत जवळपास प्रत्येक गेस्टना कला आणि तंत्र या विषयावर जेव्हा मुलाखत असते तेव्हा मी विचारतोच की AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा आता प्रत्येक कलेच्या समोर आणि प्रत्येक टेक्नॉलॉजीच्या समोर आहे एक मोठ्यापैकी ही मोहिनी उभी राहिलेली आहे. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आर्टिस्टिक इंटेलिजन्स नाही. क्या बात आहे. तो आर्टिस्टिक इंटेलिजन्स माणसामध्येच असू शकतो. आता ते पुढं आणखीन 100 वर्षानंतर काय होईल मला माहित नाही, पण आता सांगतो की आर्टिस्टिक इंटेलिजन्स हाच काम करणार आहे पुढे. म्हणजे कसं आहे ना, सचिन तेंडुलकर ज्या सचिन आता आपण विराट कोहली की बॅटिंग करतो, त्या बॅटमध्ये ना आपण असं काहीतरी इलेक्ट्रॉनिक लावूया की नुसतं असं केलं 6 जाईल, मग गेलंच तसं, गेमच संपला. तो तसं कधीच होणार नाहीये. तुम्हाला एका गेममध्ये जर एक गेम बघायचा असेल तर तो बॉल तेवढाच असेल. काय म्हणून आपण यांना AI मुळे जे प्लेयर्स आहेत जे फिल्डिंग करतात ते काहीच्या वेगळ्या स्पीडनी पळायला लागले, असं नाही मग ती गेमच संपली.
तसं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ज्या कमर्शियल म्युझिक जे चालतं त्याच्यामध्ये कदाचित वापरलं जाईल, पण जे आपण शास्त्रीय संगीताबद्दल आणि तबल्याबद्दल विचार केला तर आर्टिस्टिक इंटेलिजन्स इज इम्पॉर्टंट. एआयची जी आपल्याला ऑप्शन्स द्यायची जी हे आहे शक्ती आहे की तू सांगितलंस की मला 10 13 कीट 10 या 2-3 अक्षरांमधनं मला तू ऑप्शन्स करून दे, तर तुला ते एका क्षणात करेक्ट तो परम्युटेशन कॉम्बिनेशन करणार. एक्झॅक्टली तेच परम्युटेशन कॉम्बिनेशन करून देईल. मग ते वापरून आणि आर्टिस्टिक इंटेलिजन्स वापरून नवीन क्रिएशन जर एखाद्याला करायचं असलं तर हे कितपत शक्य आहे आणि हे होऊ शकतं का? होऊ शकतं. तुमच्या हातात ते कितपत म्हणजे एआयचा म्हणजे मला माझ्या एक्सपिरियन्समध्ये हे इथपर्यंत कोणी पोहोचलेलं किंवा मी जो काही वापरतो एआय त्या याच्यामध्ये मला इथपर्यंत कोणी पोहोचलेलं अजून जाणवलेलं नाही. कदाचित 20 वर्षानंतर होऊ शकेल. कारण काय नॉर्मली परत मी अजूनही मुलाखतीत म्हटले परत म्हणतो की नवीन टेक्नॉलॉजी आली की नकार द्यायची आपली पहिली वृत्ती असते. अगदी अजिबात माझं असं अजिबातच म्हणणं म्हणजे तो एआय जो आणि आर्टिस्टिक इंटेलिजन्स म्हटलं ना, कारण कम्प्युटराइज्ड किंवा ही परम्युटेशन कॉम्बिनेशन 10 तिरिकिटे 10 तिन्ना ता तिरिकिटे 10 दिन्ना याची परम्युटेशन कॉम्बिनेशन कर, तो तिरिकिटे इकडे आणेल धिन्ना तिकडे टाकेल, तो अशी 100 देईल. पण आर्टिस्टिक कुठे आहेत ती नाही. पण त्याच्यातला एखादा आर्टिस्टिक आपल्याकडनं निघालं तर असं म्हणतोय मी, कारण त्याच्याकडनं आलेलं असं त्याच्याकडनं एखादं 100 असलं एखादा आर्टिस्टिक निघू शकतं ना, म्हणजे कारण तिथपर्यंत माझा एआय नाही पोहोचला. सॉरी असं जाऊ दे. तर त्यामुळे ठीक आहे असं. त्यामुळे आता माझा खरा प्रश्न याच्यामध्ये आहे की मग आता नवीन मुलांनी ह्या सगळ्या एवढ्या आता तर ऑप्शन्स तर एवढे वाढलेत की आता मला गुरु तरी कशाला पाहिजे. चल आपण आता क्रांतिकारी विचाराकडे जाऊया. आता 12 वर्ष तू म्हणतोस की ही तपाची आहेत, ही शिकल्याशिवाय पुढे तबलाच नाही किंवा कुठचंही वाद्य नाही, म्हणजे ऑब्व्हियसच आहे. आता कशाला पाहिजे मला, 3 वर्षात तर मला आता सगळं शिकता येतं. तर मग अशा वेळेला ह्या आपल्या नवीन पिढीने काय प्रकारची काळजी घ्यावी आणि कशा प्रकारे पेशन्स ठेवावा आणि कशा प्रकारे ह्या जुन्या परंपरांना सोडू नये असं तू त्यांना सांगशील? मी दोन्ही बाजूने असं म्हणेन की दोन्ही बाजू, मी गुरूंच्या बाजूनी पण आणि शिष्यांच्या बाजूनी पण, की मला वाटतं की गुरूंच्या बाजूनी सुद्धा असं आपल्याला आपण पण थोडंफार शिकवतो म्हणून गुरु नाही शिक्षक लेवलवरती आपण बोलू, आपले गुरु यांनी सुद्धा आता विचार करायची गरज आहे की जे पूर्वी 12 आणि 14 वर्षे शिकून शिष्याला आपण देत होतो ते तुम्हाला आता आणखीन कसं कमी वेळात बसवता येईल या एआयचा वापर करून. बरोबर. एआय नाही, टेक्नॉलॉजीचा वापर करून की बाबा ह्या 10 फ्रेजेस तुझ्या हातात बसले पाहिजेत, हा नीट येण्यासाठी तू माझ्या समोर असलं पाहिजे अशी गरज नाही. माझे हे 10 व्हिडिओज आहेत ते समोर लावायचे आणि त्याप्रमाणे हे होतंय ना. तू म्हटलास की सामंत सर तुम्हाला जाकीरबाईंचं ऐकवायचं, तसं आता हाच कायदा जाकीरबाईंचा इथे ऐक, ह्यांचा इथे ऐक, ह्यांचा इथे ऐक, आणि मग ते कदाचित पुढची स्टेज असू शकेल. पण आता मी तंत्र या लेवलवरती खूप स्पीड वाढवू शकतो आपण. म्हणजे जी ती ऍक्च्युअल बौद्धिक आणि आर्टिस्ट सांगीतिक व्हिजन द्यायची आहे स्टुडंटला, ती वेळ घेईल, ती तेवढंच वेळ लागू देईल. आता तंत्र खूप फास्ट पुढे नेऊ शकतो. आणि मग आता त्या स्टुडंटला रियाजाचा वेळ लागेल तो लागेल, पण मॅटर देण्या घेण्याचा वेळ कमी व्हायला पाहिजे, वाचू शकतो आपला. बरोबर. म्हणजे मी हे सगळं बोलायला खूप मोठी लोक आहेत, पण माझ्या लेवलवरती मी बोलतोय की मला असं वाटतं की तो जो जे काही थेरम शिकवणं मागाशी म्हणलं योगजनांकडे मी थेरम शिकलो, ह्यासाठी 5 वर्षाची तालीम पुरेशी आहे. आत्ताच्या काळात आता परत ते विद्यार्थ्यावरती आलं की मुलगा असेल तर 8 वर्ष. आपण असं गृहीत धरूया की 95% मार्क मिळवलेलेच गुरु आणि शिष्य आहेत की आता पुढे, कारण आपली आवाजाची माणसं ही मुलाखत मालिकाच 95% मार्क मिळवलेल्या गेस्ट बरोबर असते नेहमी, त्याच्यामुळे मी असं सांगू इच्छितो. तर नंतर मार्क सांगेन माझे, पण ठीक आहे. म्हणजे 5 वर्ष हा वेळ कमी होऊ शकतो. आणि शिष्यांकडनं काय प्रकारची काळजी घेतली पाहिजे? आता अजिबातच पेशन्स राहिलं नाही ना, तर ती मी 5 वर्ष म्हणतोय ना, ते लक्षात ठेवायला लागणार आहे नवीन मुलांना सुद्धा की अरे 5 वर्ष द्यायची आहेत, फक्त 5 वर्ष द्यायचे. बरोबर. तर आता तेवढाही पेशन्स राहिला की 3 वर्षाचं वर्कशॉप, 3 महिन्याचं वर्कशॉप, 3 महिने सुद्धा 3 दिवसाचं वर्कशॉप करतात आणि मोठ्या गुरूंची नावं लावतात की मी आता यांच्याकडे शिकलो आणि हे झालं. हे फार ट्रिकी आहे. हे सांभाळलं पाहिजे. आणि हे सगळ्या कुठच्याही वाद्याच्या काय म्हणतो आपण प्रगतीसाठीच सांभाळलं पाहिजे. आणि एक सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुमच्या आर्टिस्टिक मॅच्युरिटी वाढण्यासाठी एक पिरियड तुम्हाला द्यावाच लागतो. तुम्ही कितीही पुढे जा, म्हणजे टेक्निकली तुम्ही किंवा सायंटिफिक काय वॉटेवर ह्या याने तुम्ही कितीही पुढे जा, तुमची सोच मॅच्युअर्ड व्हायला जेवढा वेळ होतो तेवढा लागतोच.
करेक्ट. तो वेळ द्यायचा पेशन्स स्टुडंटला ठेवायलाच पाहिजे. त्या बात आहे. म्हणजे वाजेल हातातनं अप्रतिम तयार वाजेल, हे वाजेल ते वाजेल ते वाजेल, पण त्यामध्ये सोच विचार तुमचा विचार यायला तुम्हाला तेवढं मॅच्युअर व्हावं लागेल आणि त्या मॅच्युअर होण्यासाठी वेळ घ्यायला पाहिजे आणि तो पेशन्स ठेवायला पाहिजे. मला वाटतं की आपलं हे विचारमंथन आहे हे अशा आपल्या करिअरच्या अशा पातळीवर जे आहे, जे तरुण मुलांना असं वाटेल की काहीतरी आपण यांच्याकडनं ऐकलं पाहिजे, असं आपण समजूया. म्हणजे काही काय दोन म्हातारे आजोबा बोलतात इथपर्यंत अजून आपण आलेलो नाही आहोत असं मला वाटतंय. आलोय पण बाकी इकडून नाही. पण हे गरजेचं आहे. या मुलाखत भागाचा शेवट करताना मी असं सांगेन की तू जो मुद्दा मांडलायस की पहिली 12 वर्षात किंवा आता 5 वर्षावर जर आपण आलो मुलाखतीच्या शेवटी 12वरनं, तर हे तंत्र विकसित नक्की झालं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं आपण हे सहयोगाने असं एक आवाहन करूया की काहीतरी प्रत्येक वाद्यामध्ये अशा प्रकारची एक शैक्षणिक मालिका सुरू झाली पाहिजे की जेणेकरून शैली बाजूला राहून फक्त उत्तम तंत्र पहिलं तयार होईल आणि त्यासाठी आपल्याच वयाच्या मंडळींनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि ह्या गोष्टीवर विचार करावा असं मी आपल्या दोघांतर्फे समस्त वादकांना आणि इव्हन गायकांना सुद्धा असं आवाहन करीन. कारण का गायकांची पण तशीच हीच सगळ्यांची अवस्था ती तंत्र सगळ्यांनाच लागतं ना शेवटी. त्यामुळे असं सगळ्यांना मी आवाहन करीन. निखिल, आज तू इथे आलायस, खूप छान. आपण एरवी ऑफ कॅमेरा गप्पा मारतोच, आज ऑन कॅमेराही खूप छान गप्पा मारल्यात. तू वेळात वेळ काढून आलायस त्याच्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. आणि हे मी मनापासून म्हणतोय, हे माझ्या डोळ्यात तुला दिसत असेलच. तर जाई काजळ परिवार आणि स्मृतिगंध परिवारातर्फे तुझ्यासाठी छोटीशी गिफ्ट आहे, त्याचा तू स्वीकार करावास असं मला वाटतं. तर मंडळी, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियाद्वारे कळवा. आवडला असेल तर शेअर करा, मित्रांपर्यंत पोचवा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.